नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता कृषी विषयक बातम्यांचा आढावा घेऊयात बातमी बळीराजाची या विशेष बुलेटिन मधून. पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 1589 हेक्टर इतकं क्षेत्र हे बाधित झालंय आणि यात वाडा तालुक्यातील सर्वाधिक शेती क्षेत्राला फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे एकट्या वाडा तालुक्यातील 1388 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय आणि जिल्ह्यात भात, नाचणी, वरई यासह जिरायत आणि बागायती पिकांनाही फटका बसलाय. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. वरुड, मोर्शी या भागात वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्री गळती झाली आहे. तर संत्रा बागांमध्ये अक्षरशः संत्र्यांचा खच पडला आहे. तर गळतीमुळे संत्रा पिकांचे नुकसान झालं असून लाखो रुपयांचा फटका बसतोय. संत्री आता तोडणीवर आले असून हातातोंडाशी आलेला घास हा अवकाळी पावसाने हिरावलाय आणि त्यामुळेच तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकरी करतायत. केळी पीक विम्याबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे केंद्रीय मंत्रालयाचे आदेश आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली केळी पीक विमा तक्रार निवारण समिती ही नेमण्यात आली आहे. खासदार रक्षा खडसे यांनी याबाबत केलेल्या मागणीनंतर केंद्रीय मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरू आहे आणि त्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. काही भागात अवकाळी पाऊस पडतोय तर निसर्गासह बाजार व्यवस्थेचा देखील फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि त्यामुळेच त्यांनी सोयाबीनची विक्री मात्र तुर्तास थांबवली आहे. तर त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनची आवक ही मंदावल्याचं चित्र आहे. एपीएमसी मार्केटमध्ये हिरव्या वाटाण्याची आवक वाढली आणि त्यामुळे दरात घसरण झाली आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वाटाण्याचा भाव हा किलोला 180 ते 200 रुपयांवर होता. तर आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले होते. मात्र आता वाटाण्याचा हंगाम सुरू झाला आणि त्यामुळे बाजारात आवक वाढली असून किरकोळ बाजारात वाटाणा 35 ते 40 रुपये किलोला विकला जातोय. डिसेंबर महिन्यापासून वाटाण्याचा हंगाम सुरू होतो. तर सध्या एपीएमसी मार्केटमध्ये मध्य प्रदेशातून वाटाणा दाखल झालाय आणि त्याने दरात प्रचंड घसरण झाली असून सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर शेतकरी सभागृहाकडे डोळे लावून बसलाय. हरभरा, तूळ, डाळिंब, द्राक्षांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आम्हाला काय मिळेल अशी अपेक्षा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे आणि त्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. काही भागात अवकाळी पाऊसही पडतोय तर निसर्गासह बाजार व्यवस्थेचा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि त्यामुळे सोयाबीनची विक्री तुर्तास थांबवली आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. 2-5 रुपये पीक देऊन शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली असा आरोप शेतकरी करतायत. तर अवकाळी पावसामुळे कपाशी पिकाची नासाडी झाली आहे. पण हिवाळी अधिवेशन सुरू असताना पंचनामा करण्यासाठी कृषी विभाग झोपेतच असल्याचा आरोप शेतकरी प्रकाश भुटले यांनी केलाय. केंद्रानं कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं कांद्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी असं जयंत पाटील म्हणाले. तर ऊसापासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली आणि त्यामुळेच निर्यातीचे मार्ग बंद करण्याचा प्रयत्न होतोय असंही जयंत पाटील म्हणाले. दिंडोरी तालुक्यातील वणी इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे शेतकरी आक्रमक झालाय. सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आडवे लावून क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकात वणी इथं तीव्र आंदोलन छेडलं आणि यावेळेस सरकारचा निषेधही शेतकऱ्यांकडून करण्यात आला आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील रेडे गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला दरवाढ मिळण्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलन करून दूध गाड्या रोखल्यात आणि रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं.
यावेळी शेतकऱ्यांनी घोषणा देत दुधाला दरवाढ मिळाली पाहिजे आणि तसंच शासनानं काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे गाईच्या दुधाला 34 रुपये दूध दराची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे। तर तालुक्यात आज विविध ठिकाणी दूध वाहनं रोखण्यात आली आहेत आणि दूध उत्पादक शेतकरी देखील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। एका रात्रीत 2000 रुपये जर क्विंटल मागे कमी पडत असतील ही खूप संतापजनक गोष्ट आहे आणि म्हणून केंद्र सरकारने या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे आणि तातडीने जो निर्णय त्यांनी निर्यात बंदीचा घेतला आहे त्याच्यावर कुठला तरी चांगला निर्णय देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे। एक तर अवकाळी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीने मध्ये ज्या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत असा निर्णय घेणे या ठिकाणी शेतकऱ्यांना नक्कीच मारक आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकरी आणि व्यापारी यांनी दोघांनी मिळून या ठिकाणी या मार्केट कमिट्या या ठिकाणी बंद ठेवल्या आहेत आणि जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये या ठिकाणी कांदा लिलाव सुरुवात होणार नाही। दिंडोरी तालुक्यातील वणी इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आडवे लावून क्रांती सूर्य बिरसा मुंडा चौकात तीव्र आंदोलन छेडलं आणि यावेळी सरकारचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकरी त्रस्त असताना सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। एका रात्रीत 2000 रुपये जर क्विंटल मागे कमी पडत असतील ही खूप संतापजनक गोष्ट आहे आणि म्हणून केंद्र सरकारने या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे आणि तातडीने जो निर्णय त्यांनी निर्यात बंदीचा घेतला आहे त्याच्यावर कुठला तरी चांगला निर्णय देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे। एक तर अवकाळी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीने मध्ये ज्या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत असा निर्णय घेणे या ठिकाणी शेतकऱ्यांना नक्कीच मारक आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकरी आणि व्यापारी यांनी दोघांनी मिळून या ठिकाणी या मार्केट कमिट्या या ठिकाणी बंद ठेवल्या आहेत आणि जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये या ठिकाणी कांदा लिलाव सुरुवात होणार नाही। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारवर टीका केली आहे। गारपीट आणि अवकाळीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि या परिस्थितीत सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतानाच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार करत आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले आणि शिवाय कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा तात्काळ मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। कांद्याचं तर अतोनात नुकसान झालेलं आहे। मुळात कांद्याला 1 वर्षभर भाव नव्हता, आताच थोडेसे लाल कांदे निघायला लागले होते, त्याच्यात पाऊस झाला, गारपीट झाली आहे, त्या मालाचं नुकसान झालं। अशा काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज सरकारकडून होती, तशी अपेक्षा सरकारकडून होती, परंतु आधार देणं राहिलं बाजूला। या जखमेवरती मीठ चोळण्याचंच काम केंद्र सरकारनं केलेलं आहे। कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे निश्चितपणे आज जो थोडाफार भाव मिळतो तो भाव बाजारामध्ये खाली पडेल, कोसळेल, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीच पडणार नाही। सरकारचं काय धोरण आहे आम्हाला काही कळत नाही। 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या उरावर बसायचं, त्यांच्या मानगुटीवर पाय द्यायचा, हे धोरण केंद्र सरकारचं दिसतंय। नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद झाल्यानं देवळा तालुक्यातील उमराणे इथल्या संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग बंद करून चक्काजाम आंदोलन केलं। केंद्र शासनानं कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे। 31 मार्च 2024 पर्यंत घालण्यात ही बंदी घालण्यात आली आहे आणि त्यामुळेच कांदा व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांमध्ये देखील तीव्र नाराजी पाहायला मिळते आणि याच शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल मोरेंनी। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर याचे पडसाद कुठेतरी नाशिक जिल्ह्यातील सर्व भागात दिसण्यास सुरुवात झाली असून आणि आज आपण आलो आहोत उमराणे या गावात आणि उमराणे गावात देखील आपण बघू शकतात की इथे मुंबई आग्रा महामार्ग जो आहे हा शेतकऱ्यांतर्फे बंद करण्यात आला आहे। जवळपास 3 तासापासून हा महामार्ग रोखून धरण्यात आला आहे। गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस आणि त्याच्या अगोदर देखील कांदा निर्यात बंदी केली होती आणि त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कुठेतरी या निर्णयामुळे खूप मोठे नुकसान हे आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्याचे पडसाद आज दिसत आहेत। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काका, काय सांगाल, निर्यात बंदी केली का? मी धर्मा देवरे। काल अचानक रात्री 1 तासात केंद्र सरकारने निर्यात बंदी केली आणि त्यामुळे सकाळी जेव्हा मार्केट चालू झालं
एक लाईनपर्यंत मार्केट रेट बरोबर होते आणि त्यानंतर सगळ्या व्यापाऱ्यांना मेसेज आलेत की बुवा निर्यात बंदी झाली आणि कालचा माल 4,000 4,500 3500 रुपयापर्यंतचा माल आजही व्यापाऱ्यांच्या खळ्यामध्ये पडलेला आहे. जेव्हा निर्यात बंदीचा मेसेज आला आणि त्यावेळेस मात्र व्यापाऱ्यांनी 1,500 ते 2,000 रुपये ते 2,500 रुपये भाव कमी काढलेत आणि म्हणून स्वयंपूर्तीने शेतकरी वर्ग हा ताबडतोब रस्त्यावर उभा राहिला आणि मग त्यांच्या मदतीला आमच्यासारखे काही शेतकरी किंवा कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहिले. त्याचबरोबर धुळ्याचे माजी आमदार पाटील साहेब यांनीसुद्धा चांगलं नेतृत्व केलं, शासनापर्यंत विषय पोचवला आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की केंद्र सरकारने ताबडतोब निर्यात बंदी उठवावी हीच या शेतकऱ्यांच्या वतीने, नाहीतर आणखी पुन्हा एकदा आंदोलन करू एवढी मात्र विनंती करतो मी. एकंदरीत हा विषय कुठेतरी विधानसभेत गाजण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. तर कांदा लिलाव पुन्हा बंद राहणार आहे. संतप्त कांदा उत्पादक हे जिल्हाभर रास्ता रोको केल्यानंतर व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक पार पडली. तर पुढील निर्याती संदर्भात जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर उमराणेमध्ये तुर्तास रास्ता रोको स्थगित करण्यात आलाय. तर लिलावासाठी आलेली वाहनं देखील त्यांची देखील घर वापसी झाली आहे. काल रात्रीच्या निर्णयावर केंद्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे याच्यावर रस्ता रोको करून शेतकऱ्यांनी निश्चित करायचा प्रयत्न केलेला. त्यानंतर सकाळी 9:30 वाजतेच्या सत्राच्या टायमाला जेव्हा निलाव चालू होतो तो निलाव 15 ते 20 मिनटं चालू झाला. त्याच्यानंतर 1200 ते 1500चा पुकारा चालू झाला. तर शेतकऱ्यांचा असंतोष निर्माण होऊन ते याच्यावर रस्त्यावर बसले. त्यानंतर मार्केट कमिटीचे असोसिएशन, मार्केट कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष हे सगळे येऊन निर्णय असा घेण्यात आलेला आहे की जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही ह्याची पूर्तता करू शकत नाही. नाशिक सोलापुरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कांदा निर्यातीवर बंदी आल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. तर कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. विधानसभेत देखील कांद्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात बैठका सुरू आहेत आणि कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांमध्ये देखील संतापाची लाट पाहायला मिळते. आज कांदा उत्पादक निर्यात बंदी उठवली नाही, त्यामुळे तो शेतकरी नाशिक मालेगावामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर आता तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांनी तो रस्ता रोको सुरू केलेला आहे. पूर्ण हायवे जाम झालेला आहे, पूर्ण हायवे. आणि यामध्ये लासलगाव, सौदाने, धुळे येथील बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या वाहनासह पूर्ण रस्त्यावर बसलेला आहे. त्याला किती टक्के निर्यात घोषणा झाली, आम्ही निर्यात उठवू. तांदळावर निर्यात 20%, कांद्यावर 40%. शेतकरी कसा जगणार आहे अध्यक्ष म्हणून? कोण घेणार? व्यापाऱ्यांनी हात वर करून दिले. थातूर मातूर 2 लाख टन कांदा खरेदी झाला आणि बाकी काय महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा कांदा उत्पादक असताना नाही तो आता रस्त्यावर बसलाय. 31 डिसेंबर पर्यंत 40% कांदा निर्यातीवर एक्सपोर्ट ड्युटी होती. आता सरकारने काल जाहीर केलेलं आहे की कांदा निर्यात बंद करण्यात आलेली आहे आणि कांदा निर्यातीवर जी बंदी केंद्र सरकारने आणलेली आहे त्याच्यावर राज्य सरकारने केंद्र सरकारची संपर्क साधला पाहिजे आणि कांदा निर्यात जो महाराष्ट्रात कांदा उत्पादक आहे तो आज प्रचंड संकटात आहे. त्यासाठी राज्य सरकारने काय करायचं याविषयी खुलासा करावा अशी वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी यवतमाळमधून. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. 2-5 रुपये पीक विमा देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जाते असा आरोप शेतकरी करतायत. तर अवकाळी पावसामुळे कपाशी पिकाची नासाडी झाली आहे. पण हिवाळी अधिवेशन सुरू झालं असतानाच पंचनामा करण्यासाठी कृषी विभाग हा झोपेतच असल्याचा आरोप शेतकरी प्रकाश बुटलेंनी केलाय. आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी प्रकाश बुटले यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत बातचीत केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन त्यापर्यंत पोहोचत नसल्याची ओरड जी आहे ते शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, मात्र शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळत नसल्याने दिसत आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे हा शेत जे आहेत मोठ्या प्रमाणात या शेतामध्ये कापूस लावलेला होता. 5 एकरचा शेत होता. पूर्णतः कापूस जे आहेत आता पूर्ण पावसाने खराब झालेला आहे. मात्र आतापर्यंत प्रशासन या ठिकाणी पोहोचलं नसल्याची ओरड जी आहेत या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. मी ज्या ठिकाणी आहे
त्या ठिकाणी माझ्यासोबत शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांसोबत आपण संपर्क साधूया. मला सांगा दादा, तुमचं हे शेत आहे, पूर्णतः शेत पूर्ण कापूस पूर्ण बेकार झालेला आहे, हिवाळी अधिवेशन चालू आहे, मात्र आतापर्यंत प्रशासन तुमच्यापर्यंत पोहोचलं नसल्याची ओरड तुमच्याकडनं करण्यात येत आहे. काय नेमकं नुकसान झालं आहे आणि काय सांगणार सरकारला? आमचं शिंदे सरकारला एकच सांगणं आहे की जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली, त्याची आत्तापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर पीक विमासुद्धा अद्यापपर्यंत 1 रुपया मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, पण तो तोडका मिळाला, कोणाला 44 रुपये, कोणाला 2 रुपये. त्यामुळे अद्यापपर्यंत अनेक शेतकरी त्या पीक विम्यापासून वंचित आहे, अतिवृष्टीच्या मदतीपासून सुद्धा वंचित आहे. आणि आमचं सरकारला एकच सांगणं आहे की मेल्याच्या नंतर 1 लाख रुपये देण्यापेक्षा जिवंतपणी सरकारने शेतकऱ्याला भरभरून दिलं पाहिजे. शेतकरी आत्महत्येचा लागलेला कलंक कसा पुसला जाईल यासाठी लोकप्रतिनिधी काय प्रयत्न करतात याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष लागले. संजय राठोड, लोकशाही न्यूज, आर्णी, यवतमाळ. आणि याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र बुलेटिन विषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर आम्हाला 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.